तेरे को जरा पॉन्ड्स पाउडर लगाना पड़ेगा लगता है मेरे को तो। नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्व? मी आर्यन पावसकर स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आता मी निघालो आहे एका अशा ठिकाणी जिकडे खूप जण वेट करत असतात की कधी जातो आहे आणि सर्व एक्सप्लोर वगैरे करतो आहे. मी तुम्हाला आम्ही जे कुठे जातो आहे ते सांगणार नाही. सध्या तरी मी आता बोरिवलीला निघालो आहे आणि माझ्यासोबत आहे हा संकल्प. तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही, कारण लाईटीचा प्रॉब्लेम आहे आणि मी गोप्रोमध्ये शूट करतो आहे आणि हा जुना गोप्रो आहे. तर आता मी जातो आहे बोरिवलीला आणि आम्ही इकडून सध्या तरी 2 जण आहेत आणि नंतरला मग बोरिवलीला भेटणार आहे माझी मावशी वगैरे. सो मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती त्यांना ओळख वगैरे करून देतो. सो हां, मी हा फर्स्ट टाईम व्लॉग करतो आहे, तर मी थोडा नर्वस आहे आणि मला काय सुचणार नाही काय बोलायचं, कसं बोलायचं. तो जेवढं मी प्रयत्न करीन की जेवढं होईल तेवढं मी चांगलं बोलू म्हणजे चांगलं बोलीन आणि हा तुम्हाला ब्लॉग आवडेल खूप सो. आणि जर कुठे अडकत वगैरे असेल तर जरा समजून घ्या. नवीनच चॅनल आहे आणि नवीनच क्रिएटर आहे, तो एक नवीन सुरुवात करतो आहे. चला भेटतो डायरेक्ट. तर ही बघा पब्लिक सर्व जाते. ही आपली गाडी नाही आहे, ह्याच्यानंतरची गाडी आपली असेल. आणि हा बघा, अरे संकल्प दिसतच नाही तू भाई. तेरे को जरा पॉन्ड्स पाउडर लगाना पड़ेगा लगता है मेरे को तो. आता आम्ही इकडे एका साईडला उभा आणि हा एक साहेब जातोय आता पुढे. आपण हाच त्या स्पीडने आणि लोक त्याला सांगतायत की नको साईडला उभा राहा, कारण लोक चढणार आहे इकडून रनिंग मध्ये. हा भाई पटेलीमध्ये रनिंग मध्ये उतरणार आहे, त्याला उतरायला भेटणार आहे का बघा तुम्ही लोक, कारण आम्हाला माहिती आहे की कसे लोक चढवत आहे बघा. आणि इकडे उतरायला नाही भेटत कारण सर्वांना घरी जायचा टाइम असतो आणि सर्वांना बसायचं असतं. तर आम्ही साईडला उभं राहिलो बाकीचे पण, आणि हा पटेलीमध्ये गेलाय आणि हा पटेलीमध्ये परत मागे. आता काय गरज म्हणून जायचं, का नाही इज्जतीत मागे. सो तुम्ही बघितलं असेल आता ते ऑफिसवाले कसे चढतात आणि तो एक जण कसा अडकलेला. तो आता आम्ही बोरिवलीला पोचलो आहे आणि आपली गाडी लागणार आहे 6 नंबरला. तो आता आम्ही त्या डायरेक्शननी चालतो आहे आणि स्ट्रगल खूप आहे या आमच्या मुंबई साईडला. आणि जो मुंबईचा बघत असेल तर त्याला माहिती असेल डेली रुटीन कसं असतं. आणि तुम्ही आता बघितलं पण असेल. मला असं वाटलं की आम्ही 6 नंबरला इकडे आहे ना, तर मला असं वाटलं की आम्ही परत विरारला जातो आहे की काय, कारण पूर्ण थांबा जरा काळोख. तर मला असं वाटलं की आम्ही परत विरारला जातो आहे, कारण आम्हाला उतरायलाच जागा नव्हतं. पण आम्ही पण ट्रॅव्हल वगैरे करतो तर आम्हाला माहिती आहे कसं काय करायचं. सो आता ही ट्रेन गेली आहे आणि आता ह्याच्यानंतर आपली ट्रेन लागणार आहे या प्लॅटफॉर्मवरती. सो आम्ही B2च्या इकडेच उभे आहे आणि तो आता मी माझ्या मावशीची आणि बाकीच्यांची वाट बघतो आहे. अरे बाय ब्लॉगर आहे बघा इकडे. वा, एक सबस्क्रायबर वाढला आहे, साहेबाचा सबस्क्रायबर वाढला आहे. भारी आहे, सही आहे. तर एक सबस्क्रायबर वाढला आहे, कसा वाटतंय संकल्प? वा, इतनी खुशी मुझे आज तक. आता जिकडे आमचं डब्बा आहे तिकडेच आम्ही थांबलो आहे, पण आता थोडे 2-3 लोकल जातील आणि त्याच्यानंतर मग आम्ही आपली गाडी लागेल 9:20ला. सो बस थोडा वेट करू आणि सबर का फल मिठाई होता है. आणि कैसं पब्लिक. हा, ही मावशी माझी, ही पण मावशी, हे आजोबा आणि हे त्यांचे फ्रेंड्स. हे तुझं तोंड दाखव. क्या बोला तूने? दुसऱ्या मावशी आहे हाच. काय बोलताय? हा ना बाबा, तुम्ही काय देताय? चला बिंदा असेच. हाय करा, हाय सबस्क्राईब करायला सांगा. आपला ब्लॉग येणार यूट्यूबला, सोनी मावशी दाखवेल. हो, आता सर्व भेटले आहेत आणि आता ट्रेनची वाट बघू. 9:20ला येईल ट्रेन. सर्व एक्साइटेड दिसत आहेत मला तर.
होतं आहे, प्लॅन सक्सेस होतो आहे. जे एक्सपेक्ट नव्हता केलेला तो आज होणार आहे, आज म्हणजे उद्या. आणि लवकरच तुम्हाला समजेल की आम्ही कुठे चाललो आहे. काय पाहिजे तुला, कशासाठी पाहिजे? होता तुझ्याकडे, बोला ना. हे लोकच मला घेऊन येते बरोबर. हां, तुम्हाला सर्व समजेल आम्ही कुठे जातोय. आणि एकदा गाडीत बसल्यावरती हे आपण गाडीत बसल्यावर सांगूया की कसं काय पोचल्यावरच डायरेक्ट डप्पा देऊया काय डप्पा. आता माझा मित्र बोलतोय, संकल्प बोलतोय की डायरेक्ट पोचल्यावर तुम्हाला सांगतो. मला वाटलं चालू नाही, म्हणून मी तुला बघितलं की चालू आहे की नाही. चला थोडा वेट करूया. ट्रेनचा टायमिंग, ट्रेनचा टायमिंग काय होता? 21 ना, 9:21 की 9:21? 9:21 आणि आता झाले आहेत 9:28. 7 मिनटं लेट ट्रेन आहे. आणि आता आम्ही चेक केलं ॲपवरती, तर ती अंधेरीला दाखवली आहे. तर आता येईलच ही ट्रेन गेल्यानंतर. तर सर्व ॲडजस्टमेंट वगैरे करून सर्व तिकीट वगैरे चेक करून झालं आहे. आणि आता म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला ना हाफ ॲन आवर तर झाला आहे. आणि आता आम्ही जरा खातो, पेटपूजा वगैरे करतो आहे. आणि त्याच्यानंतर बघू थोडेसे गेम्स वगैरे खेळू. आणि मग मला समजेल मॉर्निंगलाच की आम्ही कुठे आहे, कुठे काय आहे ते. तर त्यासाठी हा पूर्ण व्लॉग बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. आता आम्ही पोचलो आहे गंगा जंक्शनला. म्हणजे आता गंगा जंक्शनवरून तरी निघाली आहे आणि आता पुढे आलो आहे. आणि ही बघा पब्लिक इकडे, सर्वांची गुड मॉर्निंग आता झाली. आणि ही बघ ही धडपडते कशी. हाय तुम्हाला हाय करण्यासाठी बघा किती उत्साही आहे. आणि हे लोक किती, तुम्ही लोक किती वाजता झोपलात? 3 वाजता सर्व मजा वगैरे करून 3 वाजता सर्व झोपलो आहे. आणि हिची जाम घेत होते सर्व. ही पांडा चिडकी आहे, अर्धा गेम सोडून गेली आहे. जो कारण होता तो फक्त समजला ना, गेम बंद करायचं कारण होता. 1 hour later. फायनली आपण इकडे आता पोचलो आहोत. आणि तुम्ही स्टेशनचं नाव बघितलंच असेल, उज्जैन. हो, आपण उज्जैनला आलो आहे. आणि बाबांच्या बोलाव्याने आपण इकडे पोचलेलो आहोत. तर आता इकडून बघू कसं काय आपण करतो आहे. आणि हे अचानक सडन प्लॅन झालेला माझं, म्हणजे मावशी लोकांचं तर ऑलरेडी प्लॅनिंग होता, त्यांची तिकीट वगैरे बुक होती. आणि कसं काय झालं ते मी एकदम तुम्हाला एकदा हॉटेलवरती पोचल्यावरती, आम्ही सर्व सेटल झाल्यावरती मी तुम्हाला एकदा सांगतो. पहिला आता इकडून आपण जाऊया हॉटेलवरती, बघू, फ्रेश वगैरे होऊ आणि मग दर्शनाची सुरुवात करू. डायरेक्ट व्हिडिओ आपण हॉटेलवरती. तर आपल्याला रूम भेटली आणि हे बघा एकदम बसल्यात मस्तपैकी. ही बघ बस नुसतं ते कॅमेऱ्यात चांगलं दिसण्यापुरती बस. आणि ही आपली रूम आहे. आणि ही मावशी आहे. हाय ब्युटी, चल साईड हो. ए चले. हे बाथरूम कायला हाय, चांगला आहे, मस्त आहे. ही मुलींची रूम आहे आणि आमची रूम दाखवतो तुम्हाला. हा बघा, त्यांना दाखव ना जरा, रूम दिखा ना जरा. अरे सॉरी, ते बघ तिकडे बघून घ्यायचा.
तेव्हा त्यांनी फिरवला आणि मग वरती घेतला. राईट साइड करणार ग्रीन साइड राईट साइड कसं असेल ते, लेफ्ट साइड फिरवला नाही त्यांनी. अरे मंद, कुठच्या साईडला फिरवला त्याने? कुठच्या साईडला फिरवला तो? कुठला झाला? राईट झाला. कुठच्या शाळेत शिकलीस तू? हा दाखव बघ. लेफ्ट आणि राईट, हा लेफ्ट अँड राईट समजलं काय? पण असं असं करत होतो ना. काय काय उगाच एक बादली भरली यार. मिला क्या उत्तर मिला. बाय. तर चला, हो सर्व सेट झालेलं आहे आणि आता आम्ही पण फ्रेश होतो थोडा. हां, तर तुम्हाला सांगतो कसं काय झालं. मी बस काम करत होतो आणि अचानकमध्ये मला मावशीचा कॉल आला. ती बोलते की असं असं सीन आहे, म्हणजे ह्यांचं बुक झालेलं, म्हणजे तिकीट वगैरे ओव्हरऑल झालेलं त्यांचं. आणि मग मला कॉल आला मावशीचा, बोलते उज्जैनला जायचा प्लॅनिंग आहे. मी बोललो तिकीट? ते बोलते नाही, तिकीट्स वगैरे काढलेले आहेत, फक्त 2 जणांचं कॅन्सल झालं आहे. तर मी बोललो भाई सामने से बुलावा है महाकाल बाबा का, तो जाना तो पडेगा. तर बस मी डायरेक्ट बोललो हां येतो आहे मी. ना ऑफिसमध्ये सुट्टी वगैरेचं सांगितलेलं ना काय, अर्जन्सीमध्ये. मग ना सरांना कॉल केला संध्याकाळी आणि मग सरांना सांगितलं की असं असं मी बाहेर चाललो आहे. आणि मग बस निघालो मी, आपली बॅग वगैरे घेऊन घरी पण सांगितलं आणि आलो आहे इकडे. आणि आता इथून आम्ही नाही, आपण इकडून कालभैरव ना, फर्स्ट कालभैरव करू आणि मग जवळपास आहेत मंदिर, तर ते सर्व करू कालभैरवच्या जवळपास जे असतील ते. आणि त्याच्यानंतर इकडे परत महाकाळेश्वरला येऊ आणि मग इकडचं इव्हनिंग शो वगैरे बघू. आणि त्याच्यानंतर मग उद्या 27 तारीख आहे, 27ला आपली भस्म आरतीची बुकिंग झालेली आहे असं मला मावशी बोलते. तर आता तिचं प्रोसेस आहे, समथिंग लिंकवरती जाऊन पेमेंट वगैरे करायचं. तर तिकडे जाऊन आम्ही पे वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग भस्म आरती वगैरे होऊन मग आपण निघणार उद्या ओंकारेश्वरला. तर तुम्हाला सर्व समजणार आहे आपण की कसं काय करणार आहे आणि कसं ट्रॅव्हल वगैरे करणार आहे. तर आता आम्ही फ्रेश होतो आणि मग नंतरला इकडे कालभैरवला जातो. तर चला आम्ही फ्रेश होऊन भेटतो. बाय. तर आम्ही सर्व फ्रेश झालो हॉटेलमध्ये आणि निघालो डायरेक्ट थेट कालभैरव बाबांच्या मंदिराकडे. आणि नंतरला तिथून गेले छोटे मोठे मंदिर जसं की गडकालिका मंदिर, चिंतामण गणेश मंदिर, मंगलनाथ मंदिर आणि संदीपन आश्रम. आपण ते शूट करताना आलं कारण माझ्या मोबाईलची स्टोरेज झालेली फुल आणि माझ्यासोबत गोप्रो नव्हता, म्हणून मला ते शूट करता नाही आलं. आणि बाकीचा व्हिडिओ नंतरला मी माझ्या मित्राच्या मोबाईलमधून केला. नमस्कार. तर आता आम्ही सर्व थकलो आहे आणि आता आलो आहे सर्व देवदर्शन वगैरे करून खायला. आणि खूप लेट झालं आणि आम्हाला संध्याकाळची 7:30ची आरती अटेंड करायची आहे, म्हणून आम्ही पटपट खातो आणि घरी जाणार आहे आणि मग आराम करणार आहे. सो झालं सांडलंच. सो सध्या मी हा व्लॉग इकडेच एंड करतो आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि बाकीच्या ब्लॉग्स बघायला पण विसरू नका. सो बाय बाय. आम्ही खातो, तुम्ही हां ही बघा, ही मला बोलते की तुझा व्लॉग माझ्यामुळे फेमस होईल. बघू आता किती होतोय ते. मला माहिती आहे.